आणि या सगळ्या कार्यक्रमाचा जो लाभ आहे सर्वांना मिळाला आणि तुमचे सगळ्यांचे उपकार आहे. आम्ही जे लिंक पाठवली आहे रामकृष्ण हरीवर जे काही लिंक पाठवली बरेच लोकांनी पाठवली, मी पण पाठवली, आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे इथं आलात तर तुमचेही सत्कार जाग्यावर बसूनच आणि मी हात जोडून आम्ही करतो. तुम्ही इथं बहुसंख्येने आला आणि टाळ्या वाजून सर्वांना. त्यानंतर या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करणारे आणि अव्याहत आज महिन्यापासून 15 दिवसापासून जे काही प्रयत्न केले, हा निखिल, मी काय हरिभक्त म्हणत नाही, कोणती पदवी म्हणत नाही, काही नाही आहे, तर त्याला काय द्यावं असं माझ्या डोक्यात आलं. काय द्यावं त्याला, इकडे इथं बरा, त्याला काय द्यावं असं माझ्या मनात आलं. जवळजवळ हा 6 वर्ष झाले माझ्याकडे शिकतोय. आणि माझ्या डोक्यातलं जे ज्ञान आहे त्यांनी ते विचारसागर वृत्तीप्रवाह 2 वेळा ऐकून अनेक अद्वैतमग्र ग्रंथ ऐकून तयार झालेला आहे. आणि त्याची योग्यता आजच्या कीर्तनकारामध्ये वेदांत शास्त्र प्रचूर असं कीर्तन किंवा प्रवचन करणं कोणी मिळणार नाही. हां, त्याची आठवण होईल, साखरेमध्ये आठवण होईल, महाराजांची आठवण. असा हा निखिल आहे. आणि त्यांनी मोठं एक मला आश्वासन दिलंय. मी याला शिकवायचं कारण हे सांगतो. मला जाहीर करायला काय हरकत नाही. त्याच्यानं 10 वेळा मी विचारून घेतलं की या जीवनामध्ये उरले ते हरी तुम्हा समर, बरबे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो ये थोरी, आणि उरले ते हरी समर. कोण मग बघा, कोणी येऊन उभं राहायचं त्याचा मी साष्टांग नमस्कार करतो की जीवनामध्ये हेच करायचंय. काय करायचंय तर ब्रह्मचारी राहायचे. रंगनाथ महाराज जसे ब्रह्मचारी राहिले, मी जसा ब्रह्मचारी राहिलो, अनेक आहेत तशा पद्धतीनं राहायचं ठरवलं पहिल्यांदा. त्यामुळे त्यांनी सांगितलं मध्यंतरी त्याला कुठेतरी जावं राहावं करावं असं वाटत होतं. हां, उत्तर प्रदेशचा विद्वान आहे, ते विद्वान बुद्धिमान आहे, त्यात वाद नाही आहे. आणि जवळजवळ माझ्या लिंकवर जे लोक बघणारे आहेत त्यांना सर्वांना यांचं नाव माहिती आहे. निखिल कोण आहे काय, तर त्याला काय द्यावं, तर काही द्यायचं काही कारण नाही, फक्त एक हार द्यायचं ये. आणि मला काय वाटतं, माझ्या डोक्यातलं सगळं दिलंय, डोक्यावर चबीन द्यावं त्याला, बांधा डोक्यातलं असं दे, पण वरचं काय करायचं, वरचं बिन द्यावं, काय करायचंय बांध बाबू, व्यवस्थित बांध. हां, याप्रमाणे झालं पाहिजे. झालं एकच आहे. आता यानंतर आपल्याला जे काही या निखिल जरी पुढाकारी असला तरी तो कोणाच्या पायावर उभा आहे. ते वाळूसारखे नाही आहे, ते खडकासारखे आहेत. ते हा खडकावर बरोबर आहे. चालती करणे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. सगळ्याच करणार आहे.